दोन्ही संघ आपल्या अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, ही देखील अतिशय महत्त्वाची सूचना आहे. गणेश आणि सुभाष ही जोडी मैदानावर आहे. हितेश फॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल थोडासा लो राहिलाय आणि ट्रॅव्हल करतोय बॉल थर्डमॅन रिझनला. बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव मिळेल. एक धाव फलकावरती. 3 षटकांची मॅच. हितेश बॉलिंग ट्रॅक वरती. हितेशला देखील माहिती आहे दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांना फलंदाजी करायची. थोडीशी घाई तुम्हाला करावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई इथे असणारी स्पर्धा, एक दिवसीय स्पर्धा, एशिया चषक. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट केलंय बॉलने आणि बॉल ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑफ रिजनला. जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. केसीएस केळवडे संघ फलंदाजी करतोय. टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला या महत्वाच्या सामन्यामध्ये. अंतिम फेरीचा सामना. फुलर लेनचा बॉल, फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल गेला. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 7. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. दोनही कर्णधार इथे ज्यावेळेस टॉस झाला 3 षटक दोघांनाही खेळायची होती. 7 विथआउट लॉस. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागले हवेत. बॉल ओहो तू तू मै मिस जजमेंट इथे पाहायला मिळाले. खराब कॉलिंग पाहायला मिळालं. 2 क्षेत्ररक्षक विकेपर देखील बॉलच्या दिशेने गेले, नंतर थांबले. 2 धावा आल्यात आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. केसीएस गेळवडे संघ विचार करत असेल धावा आल्या हे महत्वाचं आहे, कशाही येऊ द्यात, काय करायचंय. 9 धावा धावफलकावरती. नाइन विदाउट लॉस. फुलर लेनचा हा बॉल पॅडवरती झालाय रॅप. ओ डिरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट. प्रेझेन्स ऑफ माइंड. फलंदाज धावबाद. विकेट. नवीन फलंदाज आकाश मैदानावरती पोहोचतायत.
पुढचा बॉल एज लागले थर्डमॅन रिझनला बॉल ट्रॅव्हल झालाय एज लागून आपण पाहतोय वेगवान आउटफील्ड त्या दिशेने आणि बॉल थांबणार नाहीये जाईल सीमारेषच्या पलीकडे चौकार. विशाल आणि आकाश ही जोडी मैदानावरती 2 विकेट बॅक टू बॅक आल्या. 13 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 13. बॅकफुटला गेलेत आणि यावेळेस आपण पाहतोय कव्हर रिझनला बॉल गेलाय तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14. 14 लॉस ऑफ द 2 विकेट. गोलंदाज चंदू बॉलिंग ट्रॅक वरती. ज्यावेळेस थर्डमॅन रिझनला क्षेत्ररक्षक उपस्थित होते त्यांच्या हातामध्ये डॉली कॅच. 1 मोर विकेट. या ठिकाणी एक महत्वाचा सन्मान आपण करतोय. सन्मान्य श्रीमान कैलासजी भोईर साहेब आणि त्यांच्या माध्यमातून पाण्याचं सहकार्य आम्हाला मिळालं. आदरणीय श्रीमान कैलास भोईर साहेबांचा विशेष सन्मान इथे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. त्यांना सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय. साहेब धन्यवाद. असंच प्रेम आमच्यावरती कायम राहू द्या. ज्यावेळेस लॉफ्ट केलाय फुलर लेनचा बॉल आहे आणि क्षेत्ररक्षक नाहीयेत. गॅप मध्ये बॉलला खेळले सरळ बॅटने स्ट्रेट लॉफ्टेड ड्राईव्ह. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18. 18 लॉस ऑफ द 3 विकेट. आणखीन एक बॉल शिल्लक आहे या षटकामधला. त्यावेळेस देखील बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली एक सोपा सेल इथे टिपला गेलाय. विकेट. आणखी एक फलंदाज बाद होतील. आमचे डीजे मास्टर आदरणीय दिलदास मात्रे साहेब अतिशय दिलखुलास त्यांनी दिवसभर डीजेचं आपलं ऑपरेटिंग केलं. त्यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करतोय. 18 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 loss of the 4 wicket after completion of 2 over. हवेत बॉल 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडलाय. नो मॅन्स लँड झोन मध्ये. 2 धावा इथे पूर्ण होतील आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 20. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 4 विकेट. 20 धावा धावफलकावरती. हवेत हा बॉल आहे. दूर किती जाईल हे पाहायचंय. हे वातावरण असं आहे की इथे बॉल ट्रॅव्हल करत नाही. संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसरीचा देखील प्रयत्न आहे. धावफलकावरती धावा आहेत 22. 22 लॉस ऑफ द 4 विकेट. 22 धावा धावफलकावरती. झेल सुटलेला आपण पाहिला. वातावरण असं की बॉल ट्रॅव्हल करत नाही. एरियल रूटने बॉल ट्रॅव्हल जास्त करणार नाहीये. यावेळेस देखील 1 धाव वेगाने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने गेलेत. फेकी देखील अचूक आहे परंतु 2 धावा पुन्हा एकदा मिळतील आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 24. 24 24 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस हा देखील बॉल आपण पाहतोय डॉट असेल. एक एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. टाइम तुमचा संपलेला आहे. एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे.
ऑलरेडी आहे. चला मे बी एज होतं. इट्स कन्फर्म फ्रॉम अंपायर. इट्स एज अँड सिंगल. 25 धावा धावपलकावरती. 25. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावपलकावरती. इथे देखील संधी आहे, परंतु इथे संधीचं सोनं देखील केलं जात आहे. विकेट आली आहे. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 25 धावा धावपलकावरती. 26 धाब्यांचं लक्ष. लगेच क्षेत्ररक्षण लावायचं विनंती आहे. चला केशियस गेळवडे, बाकी टीम मैदानामध्ये. चला केशियस गेळवडे, चला टाइम आता खूप कमी राहिला आपल्याकडे. 5:48 झाली आहेत. सूर्य ऑलरेडी अस्ताला गेलाय. 18 बॉल मध्ये 26 धाब्यांची आवश्यकता. लक्ष कठीण असणार हे देखील. 18 बॉल 26 धावा. दोन्ही संघनायक उपस्थित होते. 3 षटकांची मॅच दोघांनाही खेळायची होती. आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केली आहे. विशाल असेल, दिलीप असेल, संजय येडगे असेल, सर्वांनी प्रभावित केला दिवसभरामध्ये. परंतु आता लक्ष कठीण आहे. 26 जरी धावा समोर वाटत असल्या, 18 बॉल मध्ये 26 बनवायच्या त्या देखील कठीण असणार आहेत. संध्याकाळचं सत्र आणि या सत्रामध्ये खरं तर हे धावफलक कठीण होत जातं. ते चित्र दिवसभरामध्ये पाहायला मिळालं. मॅच सुरू करा विनंती आहे लवकर. चला बॉल दिलाय. चला मैदानामध्ये लवकर चला ही विनंती आहे. विशाल कोळपटे 16-17. विशाल कोळपटे आणि संजय येडगे ही जोडी मैदानावरती जातीय. संजय येडगे, संजय हाप्पे आक्रमक चेहरे त्या संघामधले. विशाल कोळपटे शतकवीर आहेत. 21 बॉल 102 धावांचा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. आज देखील त्यांची बॅट दिवसभर तळपलेली आपण पाहिली, परंतु ही मॅच थोडीशी कठीण. आसान काम तो सब कर लेते हैं, कठीण काम आहे तभी तो करणे योग्य आहे. इथे मात्र 18 बॉल 26 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विश्वास दाखल झालेत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 18 आणि धावेंची आवश्यकता आहे 26. लक्ष कठीण. 18 बॉल 26 धावा. 18 बॉल 26 धावा. विश्वास बॉलिंग ट्रॅक वरती. इथे फटका अप्रतिम. क्षेत्ररक्षकाकडे संधी तर होती, परंतु बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेषच्या पलीकडे. चौकारानं धावांचा श्रीगणेश केलाय. विशाल कोळपटे मॅन इन फॉर्म. विशाल कोळपटे प्रभावित करतोय. विध्वंसक फलंदाज आहे विशाल कोळपटे. अपील तर आहे, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी त्या अपील मध्ये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. लक्ष कठीण जरूर वाटलं होतं सुरुवातीला, परंतु पहिल्या बॉलवरती चौकार आला. थोड्याशा आशा पल्लवित झाल्या. एसकेसी धुमकवाडी संघ 16 बॉल मध्ये 22 बनवायच्यात. ओहो, संधी दोन ठिकाणी निर्माण झाली होती. संधी होती. झेल, रनआउट. विशाल कोळपटे, तकदीर हमेशा बहादुरों का साथ देता है, ते चित्र इथे पाहायला मिळालंय. 2 संधी होत्या. झेल सुटला, रनआउटची संधी हुकली. इथे शरीरावरती बॉल आदळलाय. खूप कठीण आहे बॉलला साईड करणं. विशालला माहिती आहे मैदानावरती इथून जरी इजी वाटत असलं ते लक्ष, किंवा विशालच्या बॅटवरती बॉल येतात, विशालचा तो क्लास आहे, परंतु बॉल साईड करणं, आय लाईन तुमची स्ट्रॉंग असणं, ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. संध्याकाळचं सत्र आहे, बॉल ट्रॅव्हल करत नाही हवेमध्ये, अनेक गोष्टी आहेत. 6 धावा धावपलकावरती. 14 बॉल 20 धावा. हा देखील बॉल शरीरावरती आदळलाय.
एक धाव लेग बाईच्या माध्यमातून आली आहे. धावफलकावरती धावा आहेत 7. 13 बॉल 19 धावांची आवश्यकता. संध्याकाळचं सत्र मी सांगितलं लक्ष कठीण आहे कारण संध्याकाळचं सत्र आहे. 13 बॉल 19 धावांची आवश्यकता. लक्ष मोठं नाहीये, लक्ष कठीण आहे. फुलर लेनचा हा बॉल क्षेत्ररक्षण लाजवाब आहे मैदान क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, धावाची संधी आणि फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. परंतु क्षेत्ररक्षकासाठी 100 मार्क असतील. त्याच्या एफर्ट साठी चांगला एफर्ट होता. दोन्ही संघ जोर लावताना पाहायला मिळतायत मैदानावरती. 12 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. या गोष्टींची जाणीव संजय एडगे आणि विशाल कोळपटे यांना देखील आहे की आता मैदानावरती धावा बनवणं किती कठीण काम आहे, बॉल साईड करणं किती कठीण काम आहे. मैदानावरती त्याचा प्रत्यय तुम्हाला पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र आणि खर तर मैदानावरती जी हवा असते ती कमी होत जाते. संध्याकाळचं सत्र आहे. दिवसाकडून हा रात्रीचा प्रवास असतो. संध्याकाळचं सत्र म्हणजे धावफलकावरती धावा आहेत 9. बॉलिंग ट्रॅक वरती जगदीप आहेत 9 धावा धावफलकावरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. फुलर लेनचा हा बॉल फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ रिझनला. क्षेत्ररक्षक 2 धावा इथे मिळतील. प्रत्येक बॉल आता इव्हेंट आहे. जगदीप बॉलिंग ट्रॅक वरती जिथे 1 धाव होती तिथे 2 आल्या. सर्व गोष्टी क्रिकेट आहे. 11 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. 11 बॉल आणि 15 धावा अजून देखील आवश्यक आहेत. क्लीन बोर्ड विशाल कोळपटे नाव बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का लागलाय इथे एसकेसी धुमकवाडी टीमला. नवीन फलंदाज दिलीप मैदानावरती जात आहेत. 10 बॉल 15 धावा. लक्ष खूप सोपं. तसं तुम्ही जर अंकगणित पाहिलं तर लक्ष सोपं आहे, परंतु ऍज पर कंडिशन इट्स हार्ड, इट्स टफ. ज्यावेळेस आपण पाहतोय पायावरती बॉल रॅप होतोय. 1 धाव मिळेल लेग बाईटच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा आहेत 12. 9 बॉल 14 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका शोधावा लागेल संजय एडगे मैदानावरती. दोन्ही कर्णधार त्यांची राय मात्र आपण जाणून घेतली, त्यांचं मत जाणून घेतलं. 3 षटकांची मॅच व्हायला पाहिजे हे प्रत्येकानं सांगितलं. 9 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 14 धावा. हा फुल टॉस बॉल आहे आणि त्याला मात्र पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक आहेत बनले दर्शक. संजय एडगे यांच्या बॅट मधून आलाय चौकार. आवश्यकता होती या चौकाराची. आठ बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 10 धावा. कोणता संघ जिंकेल अजून देखील लक्ष कठीण वाटते. एसकेसी धुमकवाडी संघ. 8 बॉल 10 धावांची आवश्यकता. सफल झालेत फलंदाज. इथे वाईट बॉल पंचांनी कॉल केलाय. मिळेल अवांतर धाव. 8 बॉल 9 धावांची आवश्यकता. संजय एडगे स्तंभासारखे उभे आहेत मैदानावरती. चांगली कामगिरी करतायत विशाल कोळपटे, दिलीप, संजय एडगे. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं चांगलं आक्रमण. प्रत्येक गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली. हितेश आणि सर्व गोलंदाज बाकीचे खूप चांगली कामगिरी केली. 1 धाव पूर्ण झाली आहे आणि इथे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाले. 2 धावा इथे अर्जित केल्यात.
7 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता आहे. सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळाले. एसकेसी धुमकवाडी एका चौकारानं मात्र आता पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन केलंय, परंतु 7 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता आहे. आतापर्यंत धावांचे डोंगर दिवसभरामध्ये पाहिले एसकेसी धुमकवाडी संघाने, परंतु शेवटच्या सत्रामध्ये निश्चित आपण पाहतोय 26 धावा देखील त्यांना हार्ड वाटायला लागल्यात. क्षेत्ररक्षण लाजवाब, फेकी देखील चांगली आहे, परंतु कलेक्शन इथे होऊ शकत नाही. 1 धाव अर्जित झाली आहे. 6 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता आहे. एका धावेचं महत्व. 6 चेंडू 6 धावा. इथून संजय एडगे काय करतील? मोठा फटका खेळतील की मग दिलीपला स्ट्राईक देखील देतील? 6 बॉल शिल्लक आहे. 6 धाव्यांची आवश्यकता आहे. अंतिम फेरीचा सामना आहे. मेगा फायनल एससीए चषकाची क्रिकेटचा हंगाम सुरू केला सह्याद्री क्रिकेट असोसिएशनने आज, आणि पहिली स्पर्धा एससीए चषक 2024-25 या हंगामाला सुरुवात केली टेनिस क्रिकेटच्या. आणि पहिल्याच दिवशी मला बोलवलं तुम्ही, त्यासाठी तुमच्या सर्वांचे संपूर्ण सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे मी मनापासून आभार मानतो. आज आमच्या जोडीने जेपी पॅनलचे 3 पंच, त्यांचे देखील आम्ही आभार मानतो. एएनपी लाईव्ह त्यांचे देखील आभार आम्ही मानतो. डीजे आमचे त्यांचे देखील आभार मानतो. मंडप डेकोरेटर्स, बाउंड्रीज त्यांच्या माध्यमातून विकेट बनवली गेली त्या सर्वांचे आभार. ज्या ज्या ज्ञात अज्ञात घटकांचं या स्पर्धेला सहकार्य लाभलं त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. शेवटचे 6 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता. मैदानामध्ये गेलेत खेळाडू खूप वेगाने. 2 धाव्यांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा तर पूर्ण होतील. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न सुरू झाले. 3 धावा इथे पूर्ण होतील. आता बॉल शिल्लक आहेत 5 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 3. 5 बॉल 3 धाव्यांची आवश्यकता. दिलीप स्ट्राईक एंड वरती आहेत. 5 बॉल 3 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 5 बॉल 3 धावा. सहा वाजलेत बरोबर. आता अंधार पडणं स्वाभाविक आहे. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय पॉइंट रिजनला बॉलला खेळलेत. एकच धाव इथे मिळेल. 4 बॉल मध्ये 2 धाव्यांची आवश्यकता. नाव इट्स अंपायर कॉल. पंचांचं काय म्हणणं आहे यावरती, ही गोष्ट महत्वाची आहे. पंचांचं काय म्हणणं आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तिथे पंचांचा कॉल काय? इट्स रन. 2 धावा असतील. चला आपापसात बोलू नका दोन्ही टीम. नाव स्कोर आर लेवल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेचा एसकेसी चषकाचा मानकरी ठरलाय धुमकवाडी संघ. अभिनंदन टीम धुमकवाडी. विकेटवरती जाऊ नका. विकेटवरती जाऊ नका.